मैं खडा तो सरकार से बडा असा डायलॉग मारणारे, स्वतःला बहुजन सम्राट बनवणारे आणि थेट राष्ट्रपती पदापर्यंत निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे नेते म्हणजे डॉक्टर अभिजित बिचुकले. सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकलाय. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा देशाचा राष्ट्रपती होण्याची स्वप्न पाहणाऱ्या नेत्याकडे खरंच किती संपत्ती आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निवडणूक आयोगाला दिलेल्या त्यांच्या अधिकृत प्रतिज्ञापत्रावरून अभिजित बिचुकले यांच्या संपूर्ण संपत्तीचा पंचनामा करणार आहोत. बिचुकले यांची एकूण संपत्ती किती, त्यांचं इन्कम किती आहे आणि त्यांच्या कमाईचा मूळ सोर्स म्हणजेच धंदा काय, या सगळ्या प्रश्नाची अधिकृत उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. संपत्तीचे आकडे पाहण्याआधी आपण हे अभिजित बिचुकले नेमके आहेत तरी कोण हे जाणून घेऊयात. कोण आहेत अभिजित बिचुकले? अभिजित वामनराव आव्हाडे बिचुकले हे मूळचे सातारचे. बिचुकले पेशाने कवी, कलाकार आणि समाजसेवक असल्यास सांगतात. 1997 साली त्यांनी सातारच्या लाल बहादूर शास्त्री कॉलेजमधून स्पेशल इंग्लिशमध्ये BA ऑनर्स पदवी मिळवली आहे. पण ते खऱ्या अर्थानं मराठी घराघरात पोहोचले ते मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वामुळे. बिग बॉस घरातील त्यांचा सतरंगी, थेट आणि काहीसा हटके स्वभाव प्रेक्षकांना भावला होता. त्यानंतर त्यांनी हिंदी बिग बॉस 15 मध्येही वाईल्ड कार्ड एंट्री घेत थेट सलमान खान समोर आपला रुबाब दाखवला होता. राजकारणाचा विचार केलाच बिचुकलेंचा प्रवास थक्क करणार आहे. त्यांनी साताऱ्यात नगरसेवक पदापासून ते खासदार, आमदार आणि थेट अगदी भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न केलेत. आतापर्यंत त्यांनी 10 पेक्षा जास्त निवडणुका लढवल्यात. साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधातही त्यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकींच्या राजकारणात अपक्ष हाच त्यांचा एकमेव पक्ष आहे. ते स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार मानतात. सुनेत्रा पवारांविरोधात का लढत आहेत? आता 2026 मध्ये बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत दूरदर्शन या निवडणूक चिन्हावर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. बारामतीत 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. बिचुकले मात्र आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. मला कुणी सन्मानानं अर्ज मागे घ्यायला बोलावलंच नाही तर मी माघार का घेऊ, असा थेट सवाल त्याने विचारला. एवढंच नाही तर मी बारामतीची पोटनिवडणूक जिंकलो तर माझा हा विजय अजित पवार यांना माझी श्रद्धांजली असेल. अभिजित बिचुकले यांची संपत्ती किती? आता वळूया त्यांच्या संपत्तीकडे. बारामती पोटनिवडणुकीसाठी एप्रिल 2026 मध्ये त्यांनी जे अधिकृत शपथपत्र निवडणूक आयोगाला दिले त्यात खूप इंटरेस्टिंग माहिती समोर आली. सुरुवात करूया त्यांच्या स्वतःच्या कमाईपासून. 50 वर्षाच्या अभिजित बिचुकले यांनी कागदोपत्री आपला व्यवसाय कवी, समाजसेवक आणि कलाकार असं सांगितलं. शपथपत्रानुसार पोटनिवडणूक लढवताना त्यांच्या हातात केवळ 30,000 रुपयांची रोकड आहे. मग तुम्हाला वाटेल की बँकेत लाखो रुपये असतील, पण तसं नाही. त्यांच्या बँक खात्याची स्थिती पाहिली तर बारामती सहकारी बँकेतल्या खात्यात केवळ 500 रुपये, बँक ऑफ इंडियाच्या सातारा शाखेत 2,384 रुपये, युनियन बँकेत अवघे 24 रुपये आणि पंजाब नॅशनल बँकेत 1,000 रुपये अशी अगदी किरकोळ रक्कम खात्यावर जमा. त्यांच्या स्वतःच्या नावावर असलेली एकूण जंगम मालमत्ता म्हणजेच बँक बॅलन्स आणि इतर मिळून केवळ 51,500 रुपये इतकीच आहे. तसंच 2025-2026 या आर्थिक वर्षात त्यांनी स्वतःचं वार्षिक उत्पन्न 6,55,180 रुपये असल्याचं इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये सांगितलंय. त्याच्या मागच्या वर्षी त्यांनी ITR भरला नव्हता. त्याआधी 2023-2024 मध्ये त्यांनी 49,030 रुपये कमाई दाखवली होती. बिचुकलेंच्या पत्नीकडे किती संपत्ती आहे? ही सारी माहिती ऐकून तुम्हाला वाटलं असेल की बिचुकले किती गरीब आहेत. मग बिचुकलेंच्या पत्नीकडे किती संपत्ती आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बिचुकलेंपेक्षा त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले या अधिक श्रीमंत आहेत. शपथपत्रातील माहितीनुसार अलंकृता बिचुकले LIC एजंट आणि समाजसेविका म्हणून काम करतात. त्यांच्या हातात 20,000 रुपयांची रोकड आहे, पण त्यांच्या बँक खात्यामध्ये मात्र पतीपेक्षा अधिक पैसा आहे. युनियन बँकेच्या सांगली शाखेत 4,94,000 रुपये आणि TJSB बँकेच्या पुणे शाखेत ही मोठी रक्कम जमा आहे. बिचुकलेंना बघून ते किती हायपाय आहेत असं वाटतं, पण बिचुकलेंच्या स्वतःच्या नावावर साधी सायकल किंवा गाडीही नाही. पण त्यांच्या पत्नीच्या नावावर मात्र 2 गाड्या आहेत. एक 2018 सालची 80,000 रुपये किमतीची दुचाकी आणि 2022 सालची 1,00,000 रुपयांची एक 4-चाकी गाडी आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीकडे 9,50,000 रुपये किमतीचं 7 तोळे सोनं आहे. अलंकृता बिचुकले यांची एकूण जंगम मालमत्ता 11,71,584 रुपये इतकी आहे. ज्या वर्षी बिचुकलेंची कमाई केवळ 49 रुपये होती त्याच वर्षी
2023-24 मध्ये पत्नीचं इन्कम मात्र तब्बल 11 लाख रुपये इतकं होतं. विशेष म्हणजे याच पत्नीला भविष्यात महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याची घोषणा बिचुकले यांनी अनेकदा केली आहे. अभिजित बिचुकलेंकडे 14,000 रुपयांचा विमा पॉलिसी आहे. मुला मुलींकडे या पॉलिसी आहे. बिचुकलेंकडे घरदार आणि कर्जही नाही. अनेक नेत्यांचे शेकडो एकर जमिनीचे आणि बंगल्यांचे आकडे आपण नेहमीच ऐकतो, पण बारामती सारख्या हाय व्होल्टेज निवडणुकीत उतरलेल्या अभिजित बिचुकले यांच्या नावावर किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर साधी 1 गुंठाही शेतजमीन नाही. त्यांच्याकडे कोणतीही बिगर कृषी जमीन, व्यावसायिक इमारत किंवा राहण्यासाठी स्वतःच्या मालकीचं घरही नाही. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्थावर मालमत्तेचा रकाना पूर्णपणे निरंक म्हणजेच शून्य. तसंच बिचुकले किंवा त्यांच्या पत्नीवर कोणत्याही बँकेचं, संस्थेचं किंवा सरकारचं 1 रुपयाचंही कर्ज नाही. ते पूर्णपणे कर्जमुक्त आहेत. अलीकडेच TV9 मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की माझ्याकडे इतर पक्षांसारखी ताकद, पैसा आणि गाड्या नाहीत. मी या सगळ्यात कमी पडतो. मी तेवढा पैसेवाला नाही. मला प्रचारासाठी कुणाची गरज नाही. माझ्या पाठीवर माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि तोच माझ्यासाठी पुरेसा आहे. बिचुकलेंविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक फौजदारी खटलाही प्रलंबित आहे. थोडक्यात काय तर पैशाने नाही तर बिचुकले हे मनाने, विचाराने श्रीमंत आहेत. फक्त 51,000 रुपयांच्या संपत्तीच्या जोरावर त्यांचं देशाचा राष्ट्रपती किंवा राज्याचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आहे. काहींना बिचुकले वेडेही वाटू शकतात, तर काहींना त्यात बिचुकलेंचा प्रामाणिकपणा आणि बड्या नेत्यांना नडण्याची हिंमतही दिसू शकते. पण तुम्हाला काय वाटतं? अभिजित बिचुकले यांचा हा आत्मविश्वास आणि पैशाविना निवडणूक लढवण्याची ही त्यांची स्टाईल तुम्हाला कशी वाटते? बिचुकले खरेच पैशाने एवढे गरीब वाटतात का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या टिवडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.